नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तिळगुळाची चिक्की किंवा तिळगुळाची पापडी करणार आहोत. चिक्की आणि पापडी दोन्ही एकाच पद्धतीने करतात, फक्त नावे वेगवेगळे आहेत. तर यासाठी मी पाव किलो तीळ भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाव किलो आणि थोडासा वरती असा गूळ घेतलेला आहे. कढईमध्ये हा जो गूळ आहे तो बारीक चिरून घातलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा छान विरघळवून घ्यायचा आहे. गूळ जेव्हा आपण कढईमध्ये घालतो त्यावेळेस त्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण की जर आपण ढवळत नाही राहिलो तर खालच्या साईडला गूळ करपण्याची शक्यता असते आणि करपून चिक्कीला जास्तच डार्क कलर आणि कडवटपणा येतो. त्यामुळे गूळ सतत ढवळत राहायचा आहे. आणि हा गूळ थोडासा काळपट असल्यामुळे हा सुरुवातीलाच काळपट दिसत आहे, परंतु चवीला एकदम मस्त अशी ही चिक्की झाली होती. गूळ जेव्हा आपण हलवायला सुरुवात करतो तर सर्वात प्रथम गूळ पूर्ण विरघळल्यावर 1 मिनिटभर तसाच मिक्स करत राहायचा आहे आणि पाण्यात त्याचा थोडासा एक टिपका टाकून गोळी होतीत का नाही ते पाहायचं आहे. तर ही गोळी झालेली आहे, परंतु थोडीशी मऊसूत अशी झालेली आहे. आपल्याला मध्यम कडक अशी गोळी पाहिजे, पूर्ण कडकडीत अशी कडक नकोय, पण थोडीशी मध्यम कडक पाहिजे. त्यामुळे चिक्कीला पण कुरकुरीतपणा येतो. जास्त कडक केली तर चिक्की जास्तच कडक होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला जास्त एकदमच कडक पाहिजे असेल तर तुम्ही गूळ जास्त शिजू द्या. फक्त गूळ शिजवताना सतत ढवळत राहायचं आहे. त्यानंतर या गुळामध्ये पूर्ण आपले हे पाव किलो तीळ घालायचे आहे. तीळ भाजल्यामुळे ही चिक्कीला छान कुरकुरीतपणा येतो, कारण की आता थंडीचे दिवस आहे. तीळ थोडेसे दमट झालेले असतात आणि मऊसूत असे झालेले असतात, तर चिक्की म्हटलं की थोडासा कुरकुरीतपणा आला. त्यामुळे तीळही व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे चिक्कीही छान कुरकुरीत होते. आणि ही प्रोसेस करताना थोडीशी फास्ट करायची आहे. अशा वेळेस गुळामध्ये आपण हे तीळ घालायचे आहेत आणि एकदम फास्ट असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका पोळपाटावर एक कागद घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे, किंवा तुम्ही कागद न घेता डायरेक्ट पोळपाटाला तेल लावलं तरीही चालेल, कारण कागद जास्त इकडे तिकडे सरकतो. त्यामुळे ही पटकन चिक्की लाटता येत नाही किंवा त्याच्या वड्या करता येत नाही. डायरेक्ट पोळपाटाला तेल लावलं आणि त्याच्यावरतीच आपण जेव्हा हे मिश्रण घालतो तेव्हा पटकन असं होतं आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे पूर्ण असा चपातीला गोळा करतो तसा गोळा करायचा आहे. एकदमच खूपच गरम गरम आहे. अशा पद्धतीने मस्त असा याला थोडासा पाण्याचा हात लावून याचा गोळा बनवत आहे. खूप गरम आहे, आपल्या हाताला सोसेल अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे, कारण की याला दुसरा काही पर्याय नाही आहे. थोडासा या ठिकाणी पाहत असताना गरम आहे. मी दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि मस्त असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे. पाणी लावल्यामुळे चटका असा हाताला बसत नाही. त्यानंतर आता एक गोळ्याचे मी या ठिकाणी 2 गोळे करणार आहे, कारण की पोळपाटावर एवढी मोठी चिक्की लाटली जाणार नाही. पोळपाट लहान असल्यामुळे किंवा मिश्रण थोडंसं जास्त असल्यामुळे, त्यामुळे मग मी 2 गोळे केलेले आहेत आणि पटकन ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर वरतून आपल्याला कागद ठेवायचा आहे. जरी तुम्ही डायरेक्ट पोळपाटावर टाकलं तरीही वरतून कागद ठेवा, म्हणजे पटकन चिक्की लाटली जाते आणि लाटण्यालाही चिटकत नाही आणि हातालाही चिटकत नाही. तर अशा पद्धतीने पटपट अशी सर्व बाजूने लाटायची आहे आणि आपल्याला हवी तेवढी जाड ठेवायची आहे. जर तुम्हाला तिळपापडी करायची असेल तर बारीक बारीक गोळे घ्या. या ठिकाणी मी चिक्की बनवत होते त्यामुळे थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याचे चौकोनी चौकोनी काप करायचे आहे आणि आपली तिळाची आणि गुळाची चिक्की तयार आहे. या संक्रांतीला ही चिक्की नक्की बनवून बघा. बनवायला खूपच सोपी आहे, त्याचबरोबर 5 ते 7 मिनिटातच बनते. यासाठी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि हवाबंद डब्यात थंड झाल्यानंतर ठेवून द्यायच्या आहेत. आणि आपली ही तिळगुळाची चिक्की खायला एकदमच कुरकुरीत आणि दिसतानाच तुम्ही पाहत असाल एकदम मस्त अशी तयार झालेली आहे.
चमकही आलेली आहे तिला. आणि मी या ठिकाणी तेल लावलेलं आहे, तुम्ही तूप लावलं तरीही चालेल. आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर.